नाथ महाराज म्हटल्यानंतर ज्ञानाचा अथांग समुद्र आहे, त्याच्यामुळे विशेष शोधण्याची काही गरज पडत नाही. पण मला कधी कधी असं वाटतं, एखाद्या माणसाचं जर मन जिंकायचं असेल तर त्याचं मन ज्याच्यावर आहे, त्याची श्रद्धा ज्याच्यावर आहे, त्याचं ज्याच्यावर आघात प्रेम आहे, त्याच्याबद्दल बोलत जा. समजा आईचं मन जिंकायचं आहे तर तिच्या लेकराचं कौतुक करावं. लेकराचं कौतुक केलं की आईचं मन आपोआप जिंकता येतं. त्याचबरोबर मुलासमोर त्याच्या आईचं कौतुक केलं की मुलाचं मन जिंकता येतं. अर्थ याचा असा आहे, नाथ महाराजांच्या दरबारात बसून जर एखाद्या विषयावर बोलायचा असा विषय आला तर नाथ महाराजांची अगाध सुद्धा प्रचंड भक्ती, प्रचंड प्रेम ज्याच्यावर आहे त्याच्यावर आपण बोलावं. मला असं आपण सर्वांना माहिती आहे की नाथ महाराजांचा जगद्गुरु निवृत्तीनाथांचे शिष्य संत ज्ञानेश्वर माऊलीवर आहे. नाथ महाराजांची गाथा डोळ्यातून घातली असताना काही अनुभव असे सापडतात की ज्या ठिकाणी नाथ महाराजांनी आपला जीव ओतला आहे, स्वतःला इतकं लीन केलं आहे, ब्रह्म आहे, एवढा प्रचंड ज्ञानी महात्मा यांच्या घरी साक्षात भगवंताने श्रीखंडाच्या रूपाने पाणी भरलं. एका लहानपणी चरणी माऊली काय होते हा विषय निश्चितच चर्चा करण्याचा, विचार करण्याचा आहे. इतर उदाहरणाच्या सहाय्यापेक्षा नाथ महाराजांनीच माऊलीबद्दल काय म्हटलं किंवा त्याच्या ज्ञानेश्वरीबद्दल काय म्हटलं त्या अनुभवातून जर विचार केला तरी बऱ्यापैकी आजची सेवा साध्य केल्याचं होईल असं मला वाटतं. मी नाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की आपली सेवा ही चांगली व्हावी. मोठी नाही झाली तरी चालेल, पण चांगली व्हावी. कारण सगळ्या मोठ्या गोष्टी चांगल्या असतातच असं नाही, पण सगळ्या चांगल्या गोष्टी मोठ्या आणि चांगल्या असतात. तुम्हाला असं साईडला वगैरे चाललं द्या, कारण त्या भजनीला मला काही दिसत नाही. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज कृपाळू आहे, उदार आहे. हे शब्द दैनंदिन जीवनासाठी वाटतात, पण याच्यात माझा शब्द आहे. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार. माझं म्हणायला फार मोठी ताकद लागते, प्रचंड मोठी श्रद्धा लागते, अतिशय मोठा अधिकार लागतो माझं म्हणायला. सहज तुम्ही मला आपल्याला एकमेकाला माझं म्हणत नाही. माझं घर, माझी संपत्ती, माझं दार, माझं फळानं, माझं हे म्हणतो नाशवंताला. पण एखाद्या व्यक्तीला माझं म्हणायचं त्याला आघात प्रेम नाही. आपलं मूल जर बिघडलं असेल ना, ऐकत नसेल ना, तर लोक आम्हाला येऊन सांगतात, साहेब आमचं पोरगं ऐकतच नाही. काय आमचं पोरगं ऐकत नाही, माझं पोरगं नाही म्हणत, आमचं पोरगं ऐकत नाही. आमचं म्हणजे कोणाचं? अर्ध माईचं ना अर्ध बापाचं. म्हणजे बिघडले म्हणून दोघांचा अर्धा अर्धा. बरोबर? एखाद्याचं पोरगं तहसीलदार होऊ द्या, डेप्युटी कलेक्टर होऊ द्या, PS होऊ द्या, मग सांगतात साहेब माझं लेकरू कलेक्टर झालं, माझं लेकरू डेप्युटी झालं म्हणून पेढे वाटायला. आता बरं माझं म्हणतो. बरोबर आहे ना? जेव्हा ऐकत नाही, बिघडतं तेव्हा आमचं पोरगं ऐकत नाही, आणि जेव्हा चांगलं घडतं तेव्हा माझं पोरगं झालं किंवा माझं पोरगं फलाना आहे असं. म्हणजे माझं म्हणण्यासाठी माणूस संसारिक जीव हा काय करतो, सकारात्मक बाबी चांगल्या बाबी बघून मग माझा हा शब्द वापरतो, आणि नकारात्मकता जर असेल, दुनीव जर असेल तर आमचं म्हणतो किंवा आणखी कुठलं तरी म्हणून मोकळं होतो. ही वस्तुस्थिती आहे. पण नाथ महाराज काय म्हणाले? कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर. 300-400 वर्षाचा फरक आहे दोघांच्या कार्यकालामध्ये. तर नाथ महाराज म्हणतात की माझा ज्ञानेश्वर कृपाळू आहे, दया नमस्कार वारंवार. आणि त्यांना मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो, पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. संसारिक जीवाला काही गोष्टी घ्यायच्या आहेत. एक तर आपण स्वतःहून कुणाला नमस्कारच करीत नाही. केला तरी अर्धी लोक तर अशा असतात की केलं का हे पण कळू देत नाही. असं लोकून शिकून नमस्कार केल्यासारखं करतात की त्याला असं वाटतं की आपला अपमान होतो का काय. त्यातल्या त्यात थोडासा वरिष्ठ असेल किंवा मुलाकडला असेल तर मुलीकडल्याला स्वतंत्र नमस्कार करणारच नाही.
आपुलकीच नाही, प्रेमच नाही. पण नाथ महाराज काय म्हणाले, मी माऊलीवर इतकं प्रेम करतो, इतके कृपाळू आहेत की पुन्हा पुन्हा मी त्यांना नमस्कार करतो. दया नमस्कार वारंवार. पुढे न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. हे प्रेम जर करायचं असेल तर उपमा सुद्धा कशा द्याव्या. आता आजकाल प्रेम करताना उपमा बघा, चित्रपटातल्या प्रेमातल्या उपमा, चंद्र सूर्य ठरलेल्या उपमा आहेत. पण नाथ महाराजांच्या वाक्यामध्ये चंद्रही नाही, सूर्यही नाही. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. बाईची उपमा दिली. ज्ञानदेव नव्हे, ज्ञानाबाई असं म्हटलं. कारण बाई म्हणजे स्त्री, स्त्री म्हणजे आई, बहीण, पत्नी, प्रियसी, जे काय असेल ते, लेक, सून, जे काय असेल, हे ममत्वाचं प्रतीक आहे. स्त्री हे मातृत्वाचं प्रतीक आहे, दयेचं प्रतीक आहे, समतेचं प्रतीक आहे, कृपेचं प्रतीक आहे. म्हणून माऊली हे पुरुष असून सुद्धा नाथ महाराज माऊलींना बाई असे म्हणाले. न पाहे याती कुळाचा विचार. हे ज्ञानेश्वर माऊली असे आहेत की याती जात पाहत नाहीत, याती पाहत नाहीत, कुळ पाहत नाहीत. भक्त करुणा कर ज्ञानाबाई. आणि भक्ताचं भक्ती पाहिली जाते, भाव पाहिला जातो. आणि भाव आवडला की ताबडतोब ते कृपा करून मोकळे होतात. म्हणून हे बाई आहे, म्हणून हे स्त्री आहे, म्हणून हे महत्वाचं प्रतीक आहे. आता आजकाल लोकांना सांगावं लागलं, पेपरमधून बातम्या देऊन, कायदा करून सांगावं लागलं की स्त्री आणि पुरुष समान, मुलींना पण शिकू द्या, मुला आणि मुलीमध्ये फरक करू नका. आमच्या तर नाथ महाराजांनी त्या काळात सांगून टाकलं ज्ञानाबाई म्हणून. म्हणजे स्त्रीमध्ये आणि पुरुषामध्ये फरक करू नका, समत्वाचं प्रतीक द्या. आणि स्त्री हे प्रेमाचं प्रतीक आहे, मग ज्ञानाबाई हा शब्द वापरला. पुढे काय म्हणाले, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. कुठल्याही भावनेला शरण जा. ज्ञानेश्वर माऊली कसे आहेत, कुठल्याही भावनेला जा, चांगल्या भावनेला जा, वाईट भावनेला जा, कोणत्याही भावनेला गेला तर तुला जन्माच्या ज्या काही दुःखाच्या व्यथा ज्या येतात पुन्हा जन्माला येणं आणि जाणं, तर ते पूर्णच्या पूर्ण नष्ट करू शकतात. एवढा मोठा आधार, एवढी मोठी कृपा करण्याची ताकद माऊलीमध्ये आहे. किती सुंदर आहे बघा. भलतिया भावे, भाव हा शब्द आहे. भलतिया भावे शरण जाता भेटी. मग आता प्रश्न आपल्याला असा पडतो, कोणत्या भावनेने गेल्यानंतर कसं काय मिळू शकतो. चांगल्या भावनेने गेलं तर चांगलं मिळणार आहे, वाईट भावनेने गेलं तर वाईट पदार्थ मिळणार आहे. पण माऊलींच्या बाबतीमध्ये तसं घडत नाही, म्हणून माऊली हा शब्द वापरला पाहिजे, हा शब्द वापरला. चांगलंच मिळणार आहे, वाईट भावनेने गेलं तरीही चांगलं मिळणार आहे. असं कसं शक्य आहे. समजा आपण कल्पना करूया की संध्याकाळची वेळ झाली, इथे एक मोठा लाईट आहे आणि इकडल्या बाजूला एक मोठा लाईट आहे, आणि अंधार पडला तरी कोणी लाईट लावत नाही. एखाद्याला खूप राग आला की लाईट कशा लावत नाही, अंधार पडला तर अंधारावर उठून गेले, त्या भिंतीवर बटन आहे आणि असे झपकन झापड मारणार त्या बटनावर. काय होईल, बटन दबलं, लाईट लागली. ते रागाच्या भरात खाल्ले तर का चिडून जाऊन हात मारला होता. दुसरा इकडला उठला, शांत चित्ताने प्रेमाने ह्या भिंतीचं बटन दाबलं, इकडला लाईट लागली. याने रागाच्या भरात खाल्लं, चिडून मारलं बटनावर हात तरी लाईट लागला, आणि प्रेमाने बटन दाबलं तरी लाईट लागला. कारण काय, भलतिया भावे. अरे कुठल्याही भावनेला जा ना, बटन दाबना लाईट लागणारच आहे. कुठल्याही भावनेने माऊलीकडे जा ना, चिडून जा, नाव करण्यासाठी जा, कसाही जा, प्रकाश तुला देणारच आहे. भक्त करुणा कर ज्ञानाबाई. वाक्य फार सुंदर आहे. भलतिया भावे शरण जाता. कुठल्याही भावनेचा तू शरण गेला, पण शरणागती हे तुझ्या डोक्यामध्ये असलं पाहिजे, भाव असला पाहिजे. बटन जसं कोणत्याही भावनेला दाबलास तर प्रकाश देणं जसं लाईटचं कर्तव्य आहे, जसं त्याचा गुणधर्म आहे, अगदी माऊली तशीच आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. किती आश्चर्य बघा बरं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. अनाथ आहेत का नाथ महाराज? अरे सगळ्या अनाथांचे नाथ आहेत ते, कोट्यावधी अनाथांचे नाथ आहेत ते. एखाद्या माणसाला जर कमीपणा घे म्हणलं ना, तर कमीपणा कोणीच घेणार नाही. सासू असेल, सुनेनं किती जरी उत्कृष्ट स्वयंपाक केला आणि एखाद्या जर म्हणून तेव्हा खूप छान स्वयंपाक झालाय, तर आमच्या सुनबाईने केला म्हणणार नाही, मग माझा हातच कसा आहे, माझ्या हाताचा गुणच कसा आहे, अरे म्हणून तिने केला म्हणून नाही. म्हणजे कमीपणा अजिबात कोणी घेत नाही. संसारातला जीव कमीपणा घ्यायला धसवत नाही, पाऊल पुढे टाकत नाही.
आणि जगाचा नायक आहे, जो ब्रह्मांडाचा नायक ज्यांच्या घरामध्ये श्रीखंडाच्या रूपाने पाणी भरला, ज्यांची गाथा, ज्यांची अभंगवाणी वाचल्यानंतर कळतं की किती प्रचंड ज्ञानाचा सागर आहे हा. त्यांच्या चरणामध्ये साक्षात गोदावरी वाहती आहे. प्रब्रह्म त्यांच्या भक्तीला येतात. एवढा मोठा महात्मा काय म्हणाले, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. आणि माझी ही अनाथाची माय आहे. समारोप चुकला बरोबर आहे ना. तर ही अनाथाची माय, स्वतःला अनाथ म्हणणं एवढं सोपं नाही, अतिशय कठीण आहे. पण ते कठीणपणा स्वतः नाथ महाराजांनी मान्य करून टाकला. स्वतः मान्य करून टाकला. स्वतः मान्य करणं, जो माणूस खऱ्या अर्थाने मान्यता देतो, असे स्वतःला कमी देतो, तो खऱ्या अर्थाने मोठा असतो. खरोखरच तोच मोठा असतो. आणि म्हणून नाथांचं मोठेपण वरचीवर वाढत आहे, कधी होत नाही. दुसरा अभंग आहे, 2 ओळी जरी कुठे लिहिल्या तर आपण खाली एक पेंटर म्हणून टाकतो ना. चित्र जर एखादं सुंदर काढलं की कोपऱ्यामध्ये असतं चित्रकार कोण आहे. पैसे घेऊन जरी बॅनर बनवून घेतला आपण तरी खाली कोपऱ्यामध्ये नाव टाकल्याशिवाय माणूस सोडत नाही. आणि काय म्हणणार, आम्ही असे आहोत. आजकाल तर फार फॅट निघाले, थोडंसं भेटायला आले की लगेच खिशातून चिठोरी काढून देतात, कार्ड, भेट कार्ड, विजिट कार्ड. आणि ते तिच्या लिहिलेलं असतं फलाना फलाना, त्याचं नाव, त्याची पदव्या, त्याचा धंदा, त्याचे फोन नंबर, एका कार्डावर 10-10, 5-5 नंबर असतात, संपर्क साधा. आणि ते लगेच 2-1 मिनिटात भेटीमध्ये कार्ड देतात. ओळख पण नसते, काही नसतं, भाव नाही, काही नाही, फक्त व्यवहारातून दूर मोकळे जातात. हेतू काय असतो, त्या भेटीतून तुम्ही माझ्याकडे यावं, माझी पुस्तकं वाचावी, माझ्याकडून पेंटिंग करून घ्यावी, आमच्या दुकानात कपडे खरेदी करायला यावेत, आमच्या दवाखान्यात यावं. ही प्रसिद्धी करून लोकांना आकर्षित करण्याचं माध्यम म्हणजे ते भेट कार्ड, विजिट कार्ड इंग्रजीतून. आता बघा ह्यांचं विजिट कार्ड कसं आहे नाथ महाराजांचं. मोठे मोठे ग्रंथ लिहिले, गाथा लिहिली, भागवत लिहिलं, अभंगवाणी लिहिली, खूप सुंदर लिहिलं, प्रचंड लिखाण केलं. आता यांचा काळ कुठं आलं, भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. गाथा वाच नाही, माझी गाथा वाच असं नाही, माझं भागवत वाच असं नाही. काय म्हणाले, भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. काय करा, भाव धरूनच ज्ञानेश्वरी वाचा. ऐकले, स्वतः एवढं मोठं प्रचंड लिहिलं, स्वतःची प्रसिद्धी नाही केली, माझं भागवत वाचा नाही म्हणाले, माझी गाथा वाचा नाही म्हणाले, माझी अभंगवाची वाचा असं नाही म्हणाले. काय वाचा म्हणाले, ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचा. कसलं मोठेपण आहे बघा. म्हणजे स्वतःकडे एवढं कर्तृत्व असताना, एवढा मोठा अधिकार असताना, एवढा मोठी ग्रंथ संपदा असताना बोट कुणीकडे केलं, माऊलीकडे बोट केलं. भाव धरून या. आणि कसं वाचा, जर तुम्हाला खरोखर माऊली जर समजून घ्यायचे असतील तर भाव धरून वाचा. भाव धरून एक मजा अशी आहे, भाव धरायला सांगितला बरं का, भाव निर्माण करायला सुद्धा सांगितला नाही. भाव निर्माण करायला नाही सांगितला, भाव धरायला सांगितला. याचा अर्थ की तरी धरतो माणूस, जर उपलब्ध असेल तर धरतो. आपल्या लहानपणी तुम्हाला आठवत असेल, आपल्याकडे खळे केले जायचे, ज्वारीचे, बाजरीचे खळे केले जायचे. बैलाचे फिरायचे, मळणी घेऊन फिरायचे. आणि मग लोक काय करायचे, त्यातले मालक वगैरे 2 टोपले घ्यायचे, मोठे डाला, आणि त्याचे मोठे मोठे कंस वर आले, त्याचे मोठी मोठी कंस उचलायचे, त्या डालामध्ये टोपल्यात टाकायचे. काय म्हणायचे याला, बी धरणं. बरोबर, बाबांनी बरोबर सांगितलं, बी धरा. कधी धरलं हो बी, त्या खळ्यात होतं म्हणून धरलं. खळ्यात नसतं तर धरता आलं असतं का. अर्थ याचा असा आहे की भाव तुझ्यामध्ये आहेच, खात्री पटली महाराजांना की प्रत्येकामध्ये काही अंशी कामना भाव आहेत. म्हणून नाथ महाराज काय म्हणाले, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी त्या. की तुझ्यामध्ये भाव आहे, त्याला धर. तुला पकडायचंय, तुझं आहे, तुझं पाशी 100% तुझ्याजवळ आहे, तू त्याला पकड. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. आणि तुझा ज्ञानेश्वरी भाव जर वाचलास तर तुझ्यावर हरी कृपा करेल. हरिने ज्ञानेश्वरी लिहिली काय, ज्ञानेश्वरी हरिने नाही लिहिली. एवढंच काय, ते ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय जर वाचले ना आपण, त्या 18 अध्यायामध्ये हरीचा उल्लेखच नाही कुठे, विठ्ठलाचा उल्लेखच नाही कुठे. तरी पण नाथ महाराज काय म्हणाले, भाव धरून जर तू ज्ञानेश्वरी वाचलास तर हरी तुझ्यावर कृपा करेल. हरी तुझ्यावर कृपा करेल. किती गमवते बघा बरं. नाथांचे शब्द म्हणजे चुकीचा असण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. कुठेतरी आमचं कधी चुकीत असेल
भाव धरून या वाचिक ज्ञानेश्वरी भाव धरायला सांगितला. आता भाव म्हणजे काय काय धरायला सांगितलं? भाव म्हणजे ढोबळ मानानं जर विचार केला, भाव आपल्याकडे बरेच शेतकरी आहेत, भाव भाव म्हणजे माहितच आहे आपल्याला. आपण काय म्हणतो, यंदा कापसाला भावच नाही बरं, ज्वारी लई महागली, लई भाव वाढला ज्वारीचा, बरोबर आहे. म्हणजे भाव म्हणजे त्या वस्तूची किंमत, एखाद्या वस्तूची किंमत असा अर्थ घेतला तरी चालतो. म्हणजे ज्ञानेश्वरी जर वाचायची आहे ना तर भाव धरून किंमत करून वाच, किंमत करून वाच. उगं वाचायचं म्हणून गडबड करून वाचू नको. जर वाचल्यानंतर तुला जर विचारलं की बाबा काय वाचलं असं, तुला उत्तर देता आलं पाहिजे. आमची परिस्थिती लहानपणी थोडीशी हलाखीची होती. संध्याकाळी अर्धी भाकर उरली की सकाळी पहाटा कोण त्या दुर्डीवर ताव मारेल आणि आमच्यात भांडण लागायच्या भावाभावामध्ये. पण सगळ्यात मोठा मी होतो घरामध्ये 4वी 5वीला असताना. म्हणून एक नियम घालून दिला वडिलांनी मला की बाकीच्यांचं जाऊ दे लेकरांचं, तू ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवायचं नाही. गडबड करायची, स्नानाला पळत काही गोळ्या वाचायच्या, त्या दुर्डीकडे यायच्या, तोपर्यंत भावंड बसलेली असायची जेवायला. कारण दुपारपर्यंत तुला जेवण मिळत नव्हतं, शेताकडे जावं लागत होतं. रोजच असं व्हायचं. फक्त बंधन माझ्यावर होतं ज्ञानेश्वरी वाचायचं. लहान भावंडावर होतं, स्नान केलं की ते जेवायला बसायचे, मला मात्र ज्ञानेश्वरी वाचायला लागायची. एके दिवशी माझे आजोबा चौकटीवर बसले. मी स्नान करून आल्यास मला म्हणले की जा जेवण कर, तू ज्ञानेश्वरी वाचायची. खरं म्हणजे माझ्या मनातलं बोलले होते, मला खूप आवडलं होतं. कारण माझं लक्षच नव्हतं ज्ञानेश्वरीवर. मला वाचायचं वाटायचं की आपण पटकन भाकर खाल्ली पाहिजे. पण माझी वडील म्हणाले, बाबा तुम्हाला कळतं का म्हणे, जेवण करून कुठं ज्ञानेश्वरी वाचायची असते का? आता मी द्विधावस्थेत पडलो की माझ्या बापाचं ऐकू का बापाच्या बापाचं ऐकू. ते म्हणाले, आजोबा तुला सांगितलेलं आहे ना जेवण कर म्हणून. म्हणजे माझे बाबा असं म्हणाले, तुझ्या बापाचा बाप आहे म्हणे, मी जर सांगतो ते कर. आवडीने गेलं, फर्स्ट क्लास आरती स्वीट जी काही भाकर होती ती खाल्ली. आता वाचलं ज्ञानेश्वरी. मी बसतो चौकटीवर, मी मध्ये गेलो, ज्ञानेश्वरी वाचली. 9वा अध्याय चालू होता. राजविद्या राजगुणी 8 अध्याय संपलेले होते. बाकी ज्ञानेश्वरी पुंडलिक वर्ग झाला. बाहेर आल्यानंतर बाबाने विचारलं आजोबाने मला, किती गोळ्या वाचल्या रे? ते म्हणले 21 वाचल्या. रोज किती वाचतोस? मला 5-6 वाचतो. किती दिवसापासून? बाबा एकदा पारायण पूर्ण झालंय आणि दुसऱ्यांदा 8 अध्याय संपले. म्हणजे एकदा पारायण पूर्ण झालंय, दुसऱ्यांदा 8 अध्याय संपले, म्हणजे तू जवळपास किती 18 आणि 8 असं म्हणलं तरी चालेल ना. 26 अध्याय वाचला. 26 अध्यायाचे ह्या 2 वर्षात किती गोळ्या पाठ झाल्या? मी म्हणलं बाबा एक पण नाही, पण आज पाठ झाली. आज पाठ झाली. कोणती झाली? पहिली गोळी माझ्या आयुष्यात पाठ झालेली राजविद्या राजगुणी ज्ञानेश्वरीतला 9वा अध्याय. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईले, हे प्रतिज्ञोत्तर माझे घडाय का. मी म्हणून दाखवली आजोबाला. पण मला गणित नाही कळलं की खरंच मला गोळी कशी काय पाठ झाली. मला आता गणित कळतं ते गोळी याच्यामुळे पाठ झाली की 1.5-2 वर्षामध्ये माझा भावच त्या ज्ञानेश्वरीमध्ये नव्हता. माझी श्रद्धाच नव्हती, माझं प्रेमच नव्हतं, माझी भक्तीच नव्हती. माझा भाव, माझी श्रद्धा, माझं प्रेम, माझी भक्ती त्या दुर्डीत त्या भाकरीवर होती. म्हणून माझं सारखं लक्ष तिकडे राहायचं. आणि आज बाबांनी जेवायला परवानगी दिली. माझे भाव संपून गेला, माझ्या मनातले विचार संपले, माझ्या मनातली श्रद्धा संपली तिकडली. आणि आता शांत चित्ताने एकाग्र भावानं मी ज्ञानेश्वरी वाचून आयुष्याची पहिली ओळख पाठ झाली. रोज 5 वेळा वाचणारा माणूस आज 21 वेळा वाचले आणि पाठांतर झालं. आणि डोक्यातला प्रकाश पडला. सांगितलं जीवाला कारण आहे, जीवन काहीतरी वेगळं आहे, याचं नाव आहे भाव. म्हणून आज महाराज म्हणाले, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. भावच नसेल तर काय अर्थ आहे? वर्षानुवर्ष पारायण करतात लोक, वर्षानुवर्ष 5 ओव्या जर सांग म्हणलं तर येण्यासाठी एकमेकांकडे बघते, जणू काही त्याला विचारलंच नाही असं समजून दुसरीकडे बघते. आणि चूक काढायचं म्हणजे सगळे त्याच्या व्यासपीठाकडे बघून चूक काढायला मोकळे होते. आणि त्याला जर म्हणलं कधी ओळी म्हणून दाखव तर खरोखरच व्यासपीठाकडे बघणार नाही, त्या माणसाकडे बघणार नाही, वाकडे तिकडे बघतील, मानाखाली घालतील. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. म्हणून ज्ञानेश्वर स्वामीची ज्ञानेश्वरी भाव धरून वाच. आणि भाव धरून वाचला असता तुझ्यावर हरी कृपा करेल. किती गंमत आहे बघा बरं. हरी कशी काय कृपा करेल? ज्ञानेश्वरी त्या हरीने लिहिली का? हरीचं कौतुक आहे का त्या ज्ञानेश्वरीमध्ये? श्रीकृष्णाने अर्जुनाचा संवाद आहे. संसारिक जीवाने कसं जगावं, काय करावं, काय करू याचं मार्गदर्शन आहे. तरी नाथ महाराज म्हणाले की हरी कृपा करेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हरीचा आणि माऊलींचा कुठेतरी संबंध असला पाहिजे. हरीचा आणि माऊलीचा कुठेतरी संबंध असला पाहिजे म्हणून हरी शब्द आला असेल.
मग दुसऱ्या चरणात असं म्हणाले, सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. काय म्हणजे नाथ महाराज, स्वतःच्या मुखातून सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू. पहिल्यामध्ये ज्ञानेश्वरी आली, हरी आले, दुसऱ्या चरणामध्ये विष्णू आले. हरी सुटला तर विष्णू आला. सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. आता गीता आली, ज्ञानेश्वरी गेली पहिल्या ओळखी, पहिल्या चरणातून गीतेकडे आले. विष्णूने गीता सांगितली. विष्णूने गीता सांगितली का? सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुन. विष्णूने अर्जुनाला गीता सांगितली असं नाथ महाराज म्हणाले. तिथे अवघड आहे बघा. पहिल्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली, हरी कृपा करेल म्हणाले. दुसऱ्या चरणामध्ये विष्णूने गीता सांगितली असं म्हणून लागलं. बरोबर आहे ना? म्हणजे गणित कुठंतरी असं असलं पाहिजे, गीता आणि ज्ञानेश्वरी एक असली पाहिजे, हरी आणि विष्णू एक असले पाहिजे, तरच हे वाक्य बरोबर, नाही तर चूक. बरोबर. आता त्याने सांगितलं डेप्युटी कमिशनर आहे, कुणी म्हणेल अडिशनल कलेक्टर आहे, कुणी म्हणेल विजयश्रीचा नवरा आहे, कुणी म्हणेल अजय कुमारचा ज्ञानराजाचा बाप आहे म्हणते ना, कुणी म्हणेल पंढरीनाथ फडाचं पोरग आहे. म्हणजे एक व्यक्ती अनेक नावाने ओळखलं जाऊ शकतो. एक व्यक्ती संसारातला जीव एका नावाचा व्यक्ती अनेक नावाने संसारिक जीव ओळखला जाऊ शकतो. हे तर साक्षात भगवंत आहे. म्हणजे हरी आणि विष्णू नावाने ओळखले जाऊ शकतात. गीता आणि ज्ञानेश्वरीचा कुठे संबंध असला पाहिजे. काय सांगतो हे? कारण एवढी मोठी संत महात्मे जेव्हा एखादं वाक्य वापरतात, एखादा शब्द वापरतात, तेव्हा त्याच्यामध्ये बदल करण्याचा, अपभ्रंश करण्याचा आपल्याला अधिकारच नाही. त्याच्या पाठीमागं कुठलं ना कुठलं भावार्थ काहीतरी अर्थ भरलेलाच आहे. प्रचंड भरला आपण शब्दशास्त्र करतोय. सोमुखे आपण सांगितलं श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. स्वतःच्या मुखातून सांगितली, श्री विष्णूने सांगितली. म्हणजे विष्णू आणि हरी एक असले पाहिजे. महाराजांचंच एक चरण आहे, अर्जुना संकट पडता जडभारी पुढे कथा सांगे हरी कुरुक्षेत्री. अर्जुना संकट पडता जडभारी कथा सांगे हरी कुरुक्षेत्री. आता हरी आले आणि तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. आणि त्यांनीच अलंकापुरी म्हणजे आळंदीमध्ये अवतार धरला. कशासाठी धरला? ज्ञानाबाई सुंदरी हे ज्ञानेश्वरीचं तारण करण्यासाठी, ह्या ज्ञानेश्वरीला जन्म देण्यासाठी अवतार घेतला. कुणी घेतला? आळंदीमध्ये घेतला. आळंदीमध्ये घेतला. म्हणजे हे मुख सारखी आहेत बघा. श्रीकृष्णाचं मुख, विष्णूचं मुख, हरीचं मुख आणि माऊलींचं मुख हे चारी मुख एक आहेत. म्हणून ज्ञानेश्वरी गीतेचा कुठे संबंध असला पाहिजे. नामदेव महाराज म्हणतात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणा मोठ्या माणसाने सांगितलं तर मान्य करावं लागतं. आपली श्रद्धा तिथे आहे. समजा तुम्हाला जर एखादी जमीन खरेदी करायची, तुम्ही हातात 7-12 जण फिरू लागले, याला विचार त्याला विचार, हे खरं का हो, याच्याकडे पूजा आहे का बघा, ही सत्य आहे का 7-12 का, आम्ही फसू कुठंतरी. आणि माझ्याकडे आले आणि म्हणजे पडसाहेब 7-12 बरोबर आहे का? मी बघितलं सांगितलं हा बिलकुल बरोबर आहे, खरेदी करून टाका. पुन्हा कोणाला विचारायला जाणार का? नाही ना. आता एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांना सांगितल्यामुळे विशेष संपलं ना. 7-12चा आमचा जन्मजन्मीचा नार कामच आहे त्यांच्याकडे. नोकरीला लागल्याकडे सेवानिवृत्त त्याच्यातच जन्म मृत्यू सगळं त्याच्यातच आहे. आता माझ्यापेक्षा तुम्हाला कुणाकडे विचारायला द्यायची गरज आहे? काही गरजच नाही. त्या क्षेत्रात एका मोठ्या माणसाने सांगितलं म्हणजे काम संपलं. अनुभवी माणसाने सांगितलं. अगदी त्याप्रमाणे नामदेव महाराजांनी सांगितलं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. विषय संपला. विष्णूचा अवतार म्हणलेला कामच मिटलं. म्हणजे विष्णू आणि माऊली एक आहे. विषय संपला. सोमुखे आपण म्हणजे त्याच मुखातून सांगितलं, ज्या मुखातून गीता सांगितली. अर्जुना संकट पडता जडभारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री आणि तोचे अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. ज्या हरीनं कुरुक्षेत्रावर सांगितली. हरी म्हणजे कृष्ण आणि त्यांनीच आळंदीमध्ये अवतार धरला. म्हणजे कामच संपला. हरी आणि विष्णू आणि कृष्ण एकच आहे. रोज आपण आरती करतो ज्ञानेश्वर माऊलींची. त्याच्यामध्ये दुसरं चरण असं आहे, लोकले ज्ञान जगी हित नेनती कोणी. पुढे अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. अरे लोकले ज्ञान जगी, जगातलं ज्ञान लोकलं. हित नेनती कोणी, कुणाला हित कळेना झालं म्हणून नाव अवतार पांडुरंग. आणि पांडुरंगाने अवतार धरला. नाव काय ठेवलं त्या पांडुरंगाच्या अवताराचं? ज्ञानी ठेवलं. ज्ञानी म्हणजे ज्ञानदेव.
म्हणजे पांडुरंग आणि ज्ञानदेव एक आहे हे आम्ही दररोज आरतीमध्ये मान्य करतो. सगळ्या संतांनी पण तेच सांगितलं की माऊली हे एक आहे, म्हणजे सोमुखे शब्द जो वापरला नाथ महाराजांनी. सोमुखे आपण सांगितलो श्री विष्णू श्री गीता हा कृष्ण अर्जुनेशी, त्याच्या पाठीमागची भूमिका हीच आहे की स्वतःचा मुख म्हणजे कोणाचा आहे, सगळ्यांचं मुख एक आहे म्हणून त्याला एकत्र आणलेलं आहे. आता त्याच्याही पुढचा योगायोग बघा. ज्या दिवशी कृष्णाची अष्टमी साजरी होते त्याच दिवशी कोणाची जयंती असते, माऊलींची जयंती त्याच दिवशी असते. दोघांचा जन्म सुद्धा एकाच दिवशी झाला, म्हणजे त्यांची तिथी सुद्धा जन्माची एकच आहे. म्हणजे कुठलं तरी त्याच्यामध्ये पुन्हा काहीतरी सहसंबंध असणारच आहे, ते दोघं एकच आहे. म्हणून एवढा अभ्यास सगळा झाल्यानंतर नाथ महाराजांनी तो शब्द वापरला. सोमुखे आपण सांगितलं श्री विष्णू श्री गीता हा कृष्ण अर्जुनेशी, स्वतःच्या मुखातून सांगितलं, गीता सांगितली. म्हणजे गीता आणि ज्ञानेश्वरी सुद्धा एक असले पाहिजे. किंबहुना ते जर मान्य नसेल तर गीता आई असेल आणि ज्ञानेश्वरी त्याचं लेकरू असेल, होऊ शकतं ना. आता प्रश्न असा पडतो की नाथ महाराज स्वतःचं साहित्य वाच म्हणत नाही. विशेष म्हणजे त्या भगवान श्रीकृष्णाने अवतार घेऊन गीता सांगितली, की गीता पण वाच म्हणत नाही. काय म्हणाले, भावधोर्या वाचे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचायला सांगितलं आणि गीता ते दुसऱ्या शब्दामध्ये सांगितल्याचं सांगितलं, वाचायला काय सांगितलं. काय वाचायला सांगितलं, ज्ञानेश्वरी. असं का केलं असेल, कारण असेल. मी जालन्याला जिल्हा कोटाधिकारी होतो आणि बरेच व्यवसाय करणारे लोक कारवाया केल्या, भरपूर कारवाया केल्या, निलंबित केले, रद्द केले, परवाने भरपूर कारवाया केल्या, काही लोकांवर गुन्हे दाखल केले. आणि एके दिवशी संध्याकाळी 6:30-7:15 मी संध्याकाळी घरी आलो रोजच्या प्रमाणे. आल्यानंतर माझी बायको मधून बाहेर करूया सारखी खेटा मारणं चालू सुद्धा, बरोबर गाडीतून उतरून जायचं, दोन चार चक्रा मिळतो. अरे बा काय भानगड झाली घरात, काही प्रॉब्लेम झाला काय वाटलं मला. गाडीतून मध्ये दरवाजात गेल्यावर लगेच म्हणले, साहेब छोटंसं काम आहे, करसाल का. अरे म्हणलं येऊ तर ते घराला नाही माझं ऐकसाल का सांग. आयुष्यभर तर तुझंच ऐकत नाही, मला अजून कोणाचं ऐकणार नाही. छोटंसं काम मला सांग. मला ठीक आहे करेल ना, जर मेहनत बसत असेल तर करेल, सांग काय काम आहे. तर ती म्हणाली, बाबा त्या झाडाकडे माणूस उभा आहे ना. मी पाहिलं त्या झाडाकडे. अरे म्हणलं नंबर 1चा बदमाश येत होता. मी त्याला कालच नोटीस दिली आहे, म्हणलं त्याचा परवाना मला रद्द करावा लागणार आहे, अशी इतकं चुका त्यांनी केलेली आहे. तू कसं काय सांगू शकतेस त्याचं काम. तुला माझ्या शासकीय कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकारच नाही, विनंती सुद्धा करण्याचं कारण नाही. कारण ऑफिस आहे, घर आहे, त्या दोघांचं एकत्रीकरण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यात माझ्या बाबतीत तर नाहीच नाही. पण मला प्रश्न असा पडला की आजपर्यंत माझ्या बायकोने कधीच असा प्रश्न निर्माण केला नाही आणि आज पहिल्यांदा त्या माणसाचं काम करून त्याच्याकडे बोट का केलं. म्हणून मी घरात गेलं तर शांततेने विचारलं, ठीक आहे मला हेच सांग की तू त्याचं काम करा असं काय म्हणायचं. ते म्हणाले, साहेब 1 तासापूर्वी हा माणूस आला, मी घरातच होते आणि आपल्या ज्ञाना आणि अजय दोघं बाहेर प्रकरणात खेळत होते. कधी लेकराजवळ आला माहिती नाही आणि त्यांच्याशी बोलत होता. बोललेला आवाज ऐकल्यामुळे मी घरातून बाहेर काढलं. कोणी विचारलं त्यांनी सांगितलं की मॅडम असं मी इथलाच माणूस आहे, नागरिक आहे, तुमची मुलं खूप चांगले आहे, अजय चांगला आहे, ज्ञाना चांगला आहे, मला असं वाटतं फार मोठे अधिकारी होणार आहे, त्याच्या वडिलांपेक्षा मोठे होणार आहे. हे बघा ना किती चांगलं आहे, किती छान बोलतात. आल्याबरोबर लेकरांनी रामराम केला. एवढं कौतुक केलं त्यांनी, एवढं कौतुक केलं लेकराचं. ती माता भारावून गेली. तिला वाटलं की याचं काम केलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटलं की एक चांगला माणूस आहे आणि त्याला काही मदत करावी, मदत करता येतं म्हणून तुम्हाला विनंती केली की त्याला काही मदत करता येते का करा. मला आत्ता कळलं की इतक्या वेळ मला जी विनंती करते आहे की माझी बायको करत नव्हती विनंती. कोण करत होतं, त्या लेकरांची आई करत होती. मात्र तो करत होतं, लेकरांची आई कौतुक करत, ज्याचं कौतुक केलं, लेकरांच्या कौतुकामुळे आई खुश झाली, आनंदी झाली आणि ती मला विनंती करत होती की त्याला काही मदत करता येते का. पुन्हा सांगतोय, माझी बायको विनंती करत नव्हती, त्याच्या लेकरांची आई विनंती करत होती. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलंय काय की जर आईचं कौतुक केलं तर आई प्रसन्न होईलच असं नव्हे, पण तिच्या लेकराचं कौतुक केलं तर 100% आई प्रसन्न होईल. म्हणून नाथ महाराज म्हणाले, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. भाव धरोनिया वाची गीता असं कुठं म्हणलं नाही, म्हणलं ना. किती काळजीपूर्वक शब्द वापरत बघा की ज्ञानेश्वरी वाच आणि ज्ञानेश्वरी वाचला गीता पुढे आली आहे. सोमुखे आपण सांगितलं श्री विष्णू श्री गीता हा कृष्ण अर्जुनेशी. गीता हा अर्जुन आणि कृष्णातला संवाद आहे एवढंच म्हणले पुढे, बरोबर. म्हणून नाथ महाराजांच्या शब्दावर विश्वास जर ठेवला तर आपल्याला ज्ञानेश्वरीकडे वळावंच लागेल, जावंच लागेल.
आणि अनुभवाची तर कशी भाव धरूनच अनुभवली पाहिजे. कारण एवढा मोठा महात्मा जेव्हा सांगतोय तेव्हा त्याच्या पाठीमध्ये सत्यच लपलेलं असतं. सत्याच्या कशीच निर्माण उघड करून दाखवायला ठेवा असं महात्माला की वाचा संसार सुखाने करता येतील, संसारात चांगल्या प्रकारे जगता येईल असं त्यांनी सांगितलं. पुढे काय म्हणतात, ते ज्ञानेश्वरी वाचे दासाचे भय कळी काळाचे नाही तया. ही ती ज्ञानेश्वरी आहे, जर कोणी वाचेल तर त्याला कळी काळाला दिल्याचा प्रश्नच निर्माण होतो. ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे मृत्यू टळतो असं अजिबात नाही, काळाला तो घ्यावाच लागेल. पण ज्याला ज्ञानेश्वरी कळते तो माणूस काळालाही भीत नाही काळाला. काळ भीत त्या माणसाला कसं घेऊन जाऊ या माणसाला म्हणून विनंती करेल, महाराज चला आपल्या वेळ संपलेले निघावं लागेल आपल्याला. एवढी मोठी भीती काळाला सुद्धा निर्माण होऊ शकेल, एवढी मोठी ताकद त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून आज महाराजांनी सांगितलं ते ज्ञानेश्वरी वाचे दासाचे भय कळी काळाचे नाही तया. त्याला कळी काळाला घेण्याचं कारणच नाही, एवढी मोठी ताकद त्या ज्ञानेश्वरीमध्ये. ती ज्ञानेश्वरी आता ती म्हणजे कोणती, अवघड गणित नाही. ती म्हणजे कोणती, ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली नाही, एवढ्याला कसं काय ती म्हणता येईल. अहो ती स्त्री हो, ती म्हणजे कोणती, ती नाही म्हणलं मूळ ते नाही, मूळ हे आहे. 8 तास आहे ते, 16 तास हे आहे, सुट्टीच्या दिवशी 24 तास हे आहे. इथला वेळ मोठा आहे. 58 वर्षानंतर तिकडे रिटायर होणार आहे, इकडे कुठे रिटायर होणार आहे. नोकरी लागल्याच्या अगोदर इकडेच होतं. म्हणजे मूळ कोणतं आहे, हे आहे. याला फुटलेलं कोंब आहे, ते त्याला आलेलं फुल आहे, त्याला फुटलेली फांदी आहे, त्याच्यावर आहे. मूळ तर हेच आहे ना आपलं, काही फरक पडण्याचं कारण नाही, निश्चितच नाही. ते ज्ञानेश्वरी, कारण ती ज्ञानेश्वरी वाचेवर दासाचे भय कळी काळाचे नाही तया. म्हणून लोक म्हणतात बाबा 12 वर्षे पुढे काय कीर्तन करायचं, ज्ञानेश्वरीवर लई जीव आहे, ज्ञानेश्वरीत लई जीव आहे. त्याच्यावर असणं त्याच्यात असण्याचं पुन्हा पडत आहे ना, आहे त्याच्यात जीव आहे. आणि योगायोगानं गावाकडे चाललं होतं, त्या बीडच्या जवळपास आमची गाडी बंद पडली, टायर पंक्चर झाली. त्या ड्रायव्हरला म्हणलं बाबा त्या झाडाखाली लाव, तिथं काय बोर्ड दिसू लागला, म्हणलं एड्स निर्मूलन, विचारा मध्ये बसतो घंटा बसतो, पण तू गाडी दुरुस्त ऊन होतं. खाजगी गाडी होती तरी गाडी बाजूला लागली, ठीक आहे म्हणून झाल्यानंतर मला बोलवायला येईल. कारण एड्स निर्मूलनाचा कॅम्प दिसल्यानंतर 100% एवढी खात्री होती की हा शासकीय कार्यक्रम आहे. आणि माझ्यासारख्या माणसाला कुणी बसतो नाही, ग्लासभर पाणी पण मिळेल, घंटाभर काय रोडवर बसण्यापेक्षा बरं म्हणलं मध्ये जाऊन बसावं, जरी आपण रजेवर असलो तरी मध्ये जाऊन बसतो. निघालं तुमच्या सगळे ओळखीचं माऊली आली या म्हणलं बाबा जरा बसू द्या ना शांत कार्यक्रम बघायला. त्यांनी सांगितलं लगेच बाजूच्या लोकांना व्यासपीठाच्या हे फलाने साहेब अशोक ज्ञानेश्वरी अभ्यास आहेत कारण हुशार आहेत दिसताना अडकलून घ्या. आणि नेमकं डॉक्टरच्या बाजूची खुर्ची काय होती, कशामुळे होती माहिती नाही, कुठं काय बाथरूमला गेलं का काय माहिती, तिथं बसलं बाजूला बसल्यास त्यांनी परिचय करून दिला की असे साहेब कसे. मग त्या डॉक्टरने हळूच मला विचारलं, त्यांनी काय सांगितलं, ज्ञानेश्वरीची खूप गाडी अभ्यास आहे. मला विचारलं ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे, त्या डॉक्टरने विचारलं माहित नसेल, चूक आहे का. मी त्याला म्हणलो ज्ञानेश्वरी काय आहे असं विचारण्यापेक्षा काय नाही असं विचारा ना म्हणलं. म्हणून महाभारती नाही ते लोहेची लवकी ती येणे कारणे म्हणे पाही व्यासोचिष्ट जगत्रय. ज्ञानेश्वरी नाही कसं, अरे त्रैलोक्याचं उच्छिष्ट आहे सगळं, त्रैलोक्यात जे आहे ते सगळं बुद्धीचं उच्छिष्ट आहे, सगळं व्यास महर्षीने सांगितलेलं आहे, सगळं आहे याच्यामध्ये. आली ना अडचण आता, तर म्हणे हो काहीच नाही जगातलं सगळं आहे का म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणलं हो आहे. एड्सबद्दल काय नाही, ज्ञानेश्वरीमध्ये एड्सबद्दल काय. अरे किती मोठी परीक्षा महाराजात आहे, सहज म्हणून गेलो मी सगळंच आहे ज्ञानेश्वरीमध्ये. त्याने विचार कारण एड्ससाठी आमचा होतं विचारलं की एड्सबद्दल काय सांगा ज्ञानेश्वरीमध्ये, ती म्हणतात मी सगळंच आहे. आता जर त्याला उत्तर नाही दिलं तर अलीकडे काय उतारण्याची वेळ, उत्तर तर दिलं भाग होतं. म्हणलं हो आहे, एड्सबद्दलही आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तुम्ही काय आहे सांगा. हे असं वनिता पुली पुरुष जरी जहाली तरी भोगिता तिची बहिणी परी. काय म्हणाले माऊली, अरे तुझी बायको लंगडी असो, कुली असो, आंधळी असो, कशी असो, मुकी असो, बहिरी असो, तिच्याशी एकरूपणानं संसार कर तर तुझ्या जीवनाला आनंद आहे. नाही तर काय होईल, देखे खेळता लागला तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रियाला दिला भला नव्हे. आणि जर बाहेर खेळी झालास मजा म्हणून आनंद म्हणून जरी जिंदगी म्हणून जरी छोटीशी आगीची ठिणगी लावलास तर घर जळून जसं राख होतं तसं तुझा संसार राखतोय. होता रोग तया इंद्रिये भंगती आपुलकी पत्नी तुझा पाहे. शिवाजी महाराजांनी पुष्टी देऊन टाकली. काय म्हणाले,
आणि जर असा बाहेर खाली झालास होता रोगतया इंद्रिये भंगती, आणि तुला रोग होईल, तुझे इंद्रिय नाश पावतील. एड्स तेच आहे ना, आपली ती पत्नी तुझा पाय, आणि मग तुझी बायको तुझी राहणार नाही. सांगितलं नाही का मूवीमध्ये? मग त्या डॉक्टर बाबाला पटलं की खरंच ज्ञानेश्वरीमध्ये सगळं आपल्याला माहिती नव्हतं का, होतं ना, पण आपण असं पाहतो की अरे कुठून आणलं काय शोधून. 9,033 वयाच्या बाहेर जायचे काय टाकत आमच्यामध्ये, जन्म गेले, लहानपणापासून पुन्हा पुन्हा पारायण चालू तरी अजून करावंच वाटू लागलं, पुन्हा पारायण लोक बसतायत, शेकडो पारायण केली तरी ज्ञानेश्वरी संपली नाही, कारण वाचन तेवढं नवीन निघू लागलं. वाचन तेवढं पुन्हा पुन्हा जसं वाचावं तसं तसं नित्यनूतन आहे गीता तत्व, नित्यनूतन आहे. कारण भगवान शंकर जेव्हा गीता वाचू लागले तेव्हा पार्वतीने विचारले, भगवाने प्रश्नोत्तरी चमत्काराने भगवानीनं प्रश्न केला की हे देवा, तू देवाचा देव आहेस आणि गीता काय म्हणून वाचतोस? कारण तू राजा आहेस, सगळ्या त्रैलोक्याचा मालक आहेस. ते तर भगवानी प्रश्नोत्तरी चमत्काराने करून प्रश्न केला की हे देवा कास का वाचतोस? त्याचं उत्तर दिलं भगवान शंकराने, ते हरू मने नेली जे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. हे देवी रोज पाहिल्यानंतर तू मला नवीन दिसतेस, म्हणून तर हजारो वर्षापासून आपला संसार चालू आहे. अगदी त्याप्रमाणे गीता जशी पुन्हा पुन्हा उघडावी तशी तशी मला नवीन दिसते. अगदी त्याप्रमाणे तुम्हा आम्हाला संसारिक जीवाला ज्ञानेश्वरी पुन्हा पुन्हा उघडावी तशी पुन्हा पुन्हा नवीन दिसते. म्हणून नाथ महाराज म्हणाले तेची ज्ञानेश्वरी. कोणती ज्ञानेश्वरी? किती ज्ञानेश्वरी. वाचे तासाचे भय तरी काळाचे नाही त्या. म्हणून घ्यायचं कारणच नाही. जालन्याला असताना नव्याने जॉईन झालो होतो पुरवठा अधिकारी पदावर. नगरपालिकेच्या अध्यक्षाने राजीनामा देऊन टाकला. काय अंतर्गत होतं त्यांचं, काय होतं परमेश्वर जाणे, पण त्यांनी राजीनामा दिला. गणित बहुतेक असं असावं की ज्यांनी अली राजीनामा दिल्यानंतर बला त्या अध्यक्षपद भूषवता होईल, बहुतेक असा समज त्यांच्या मनामध्ये असावा असं त्या चर्चेतून मला जाणवतं. याला राजीनामा द्यायला देऊ, याला अध्यक्षपद करून टाकू, नवीन नवीन वाटलं असेल. घडलं तसं त्यांनी राजीनामा दिला, अधिकारी मोठ्याकडे देऊन टाकलं अध्यक्षपदाचं, आणि साहेब आता आमच्या उपाध्यक्षाला अध्यक्ष करून टाकला. तर मी म्हणलं असं नाही करतायत सर, आमच्या साहेबांना सांगितलं असं काय का बरं नाही करतात, कारण मोठा अधिकारी घरामध्ये सगळेच पाठ असतं असं काही नसतं, कारण बाकीच्या लोकांनी सोबतच्या लोकांनी दाखवावं लागतं सर याच्यात असं आणि मग त्याच्यावरती शहानिशा करून निर्णय घेतात. मी म्हणलं सर असं नाही, काय आहे की एक अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर एक तुम्हाला स्वतः पदभार घ्यावा लागेल, नाही तर तुम्ही ज्याला नियुक्त कराल त्या अधिकाऱ्याला घ्यावं लागेल, त्यांच्या उपाध्यक्षाला अध्यक्ष होता येणार नाही. मग ते म्हणजे तुम्हीच करून टाका अध्यक्षपदाचा चार्ज, तुम्हीच घ्या. म्हणजे द्या चार्ज. मी घेऊन टाकला. तर लोकांना बऱ्यापैकी बेकार वाटलं, अरे असं गणितच फिसकटलं वाटलं, शक्यता आहे. मग संध्याकाळी विश्रामगृहात बरीच मंडळी बसलेली होती. मी ऑफिस आटोपून नव्यानं आलो होतो, मला काय घरी मिळालेलं नव्हतं, म्हणून मी विश्रामगृहावर गेलो. गेल्यावर म्हणे आले म्हणे माऊली आले म्हणे, कारण रोज कीर्तन पोहोचलं तरी तू संध्याकाळच्या वेळेला. म्हणजे बरीच मंडळी बसली होती. मला बोलावं म्हणे त्यांना मध्ये विश्रामगृहामध्ये. आता वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधींच्या समोर जाणं कर्तव्य आहे आपलं. मी समोर नमस्कार केला, रामराम म्हटलं, हो सांग. त्यांनी विचारलं आता काय तुझ्यावर अध्यक्षपदाचा चार्ज आला म्हणे. म्हणलं हो आला. त्यांच्या बाजूला बसलेल्या मिस्किलपणे म्हणाला असं तसं. आता काय म्हणे, जो जे वांशील तो ते लाव. आता ह्याच्या हातात सत्ता गेली, जो जे वांशील तो ते लाव. मी म्हणलं बरोबर आहे. आता जो जे वांशील तो ते लावच होणार म्हणलं जालना शहरामध्ये. बिलकुल तसंच होणार, कारण जो जे वांशील तो ते लाव त्यासाठी तर मी बसतो ना. आता प्रश्न असा पडतो, मी म्हणलं सर जो जे वांशील तो ते लावायचे उत्तर दिलं असेल, मला 2 मिनिटं बोलू देता का? त्यांनी बोला. एक उदाहरण सांगतो म्हटलं की माझ्या गावाकडे दुष्काळ पडला अशी कल्पना करा, आणि माझ्या शेजाऱ्यांना असं वाटतं की बाबा आपला गावचा मुलगा आहे, मोठ्या पदावर आहे, एक 5-10 हजार रुपये त्याच्याकडे उसने आणावे आणि पुढल्या वर्षी पीक पाणी निघाले तर त्याचे परत करावे. हे असे पोटी दुष्काळग्रस्त असल्यामुळं अडचणीमुळं तो माणूस माझ्याकडे आला, गावातला माणूस. कल्पना करा म्हटलं, तो माणूस माझ्याकडे आला. आल्यानंतर तर पैसे मागणार नाही, काले बाबा बोलतो बसल, चहा पाणी करून गप्पा मारली आणि मग त्याची इच्छा व्यक्त करी. मी आल्यानंतर त्याला बसवलं आणि सुरू केलं. कधी आलं गावाकडून? आत्ता चालू. लई बरं आहे बाबा गावाकडं, तुमचं गावाकडं लई बरं असतं. कोण म्हणतोय? मी म्हणतोय. ते म्हणजे काय बरं असतं?
काय तुम्हाला काय जे काही चटणी भाकरी असते ते खाऊन निवांत झोपायचं. हे शहरामध्ये लई अवघड असतं. इथं खायला प्यायला तर पैसे द्यावेच लागतात, पण संडासला तुम्हाला पैसे द्यावे लागतात. शहरामध्ये लई बरे बाबा तुमचं, तुम्हाला काही खर्च करावा लागत नाही. लाईट नसते तरी अंधारात राहतायचं, लाईट लागतेच इथं शहरामध्ये, खर्च करावा लागतो. पोरं तुमचे पायी शाळेला गेले तरी चालतं, आमच्या पोराला रिक्षा करावाच लागतो. कोण म्हणते? मी म्हणतो. गावात शाळेला फीस नसते, तर शहरामध्ये फीस भरावी लागते. लई चांगलं आहे तुमचं. इथं सगळ्या गोष्टी महागाच्या विकत घेऊन खावा लागतात. काय मजा नाही ह्या नोकरीमध्ये, लई चांगलं आहे तुमचं, असं पुन्हा पुन्हा मी म्हटलं. आणि आता विचारलं त्याला की बाबा कसे काय मिळते सांगा. काय म्हणलं तो? सहज आला होतो, काही 1000 पैसे पाठवून तू बसायचं गावाकडे गेल्यानंतर. म्हणणार नाही, एवढी बुद्धी नाही का त्याला. पण एवढं रडल्यानंतर तो पैसे कसं मागेल? एवढं दुःख व्यक्त केल्यानंतर कसं पैसे मागेल? ते म्हणजे मला काही कळलं नाही तुमच्या उदाहरणातून. म्हणलं असंच आहे. 18 अध्याय झाले. 18 अध्यायामध्ये सुमारे 9000 ओव्या संपल्यानंतर 9000 ओव्या संपल्यानंतर माऊली म्हणाले आता कधी? हे सगळं संपल्यानंतर, 18 अध्याय संपल्यानंतर, आता विश्वात नके देवे. आणि हे झाल्यानंतर पुढे म्हणाले जो जे वांछील तो ते लाभो. त्याने जो जे वांछील तो ते लाभो म्हटलं ना. मला सुरुवातीला नाही म्हटलं, मध्यभागी नाही म्हटलं. 18 अध्याय झाले. 18 अध्याय सांगितलं की तुझा जन्म कशासाठी, तुझा मृत्यू काय होणार आहे, कसं होणार आहे, तू काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, माणूस म्हणून कसं जगला पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले 18 अध्यायामध्ये. प्रत्येक प्रश्नाचे. आईबापाशी कसं वागावं, शेजाऱ्याशी कसं वागावं, कोणाचा आदर कसा करावा, प्रत्येक बाब माऊलीने 18 अध्यायामध्ये अतिशय समर्पकपणे समजावून सांगितले. आणि सांगितल्यानंतर जेव्हा त्याला कळलं वाचणाऱ्याला, अरे माझा जन्म कशासाठी, मी काय करतोय, संसार कसा अडकून पडतोय, हे सगळं पटल्यानंतर माऊली म्हणाले आता. अन्न पुढे म्हणाले जो जे वांछील तो ते लाभो प्राण जात. आता ज्याला ज्ञानेश्वरी कळली तो माणूस काय वागेल? नलगे मुक्ती धनसंपदा संत संगती सदाच्याशिवाय काय मागणार आहे? तसं म्हणलं की जो जे वांछील तो ते लाभो जे म्हणतायत ना, तर त्याप्रमाणे जो जे वांछील तो ते लाभो. आणि प्रमाणिकपणे सांगतो, माझ्याकडे 5 विचार घेतला, कोणीच कुठलाच त्रास दिला नाही, कोणत्याच राजकीय माणसाने हस्तक्षेप केला नाही. कारण त्यांना कळलं की जो जे वांछील तो ते लाभ आहे. म्हणून नाथ महाराज म्हणाले तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साची. ही 3 ज्ञानेश्वरी आहे. आईला आई म्हणायला लावणारी, बापाला बाप म्हणायला लावणारी, कसं वागावं बाबा कसं सांगायला लावणारी, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिली. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर. आज आपण पाहतो शासनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यावर होतोय, पाणी अडवण्यावर होतोय, पाणी जिरवण्यावर होतोय, स्वच्छता अभियान राबवण्यावर होतोय. माणसाला खाऊन घालावं पण त्याने केलेली घाण काढण्यासाठी सुद्धा खर्च होतोय. इतका मोठा खर्च शासनाचा प्रचंड खर्च होतो या गोष्टीवर. अर्ध शासन त्याच्यावर चालतं म्हणलं तरी चालतं. ह्या 3-4 गोष्टीवर वृक्षारोपण, जलसाठे, पाणी आणि स्वच्छता. बघा ना किती कमाल आहे. काय ज्ञानेश्वरीमध्ये, ती ज्ञानेश्वरीमध्ये कोणती? एका ओवीत सांगून टाकलं माऊलीने. एका ओवीमध्ये 750 वर्षाखाली काय म्हणाले? नगरे चिरचावी जलाशय निर्मावी महावने लावावी नानाविधे. काय म्हणाले? अरे नगराची रचना कर, रचना. उगाच जागांसाठी झोपडी टाक, हळू दुकान कर, अजून मोठं कर असं नव्हे. रचना करायची. रचना म्हणलं की माणूस काय करतो? रस्ता, नाली, पाणी, जलसाठा सगळं विचार करतो. रचना करायला सांगितली, निर्माण करायला नाही सांगितलं, बांधायला नाही सांगितलं. नगरे चिरचावी. गाव नाही, गाव म्हणजे तू कसे वाकडकडे राहतं, म्हणून गावाच्या ठिकाणी जर तुला गाव निर्माण करायचं असेल तर नगर म्हणून कर, म्हणजे जेणेकरून येण्या जाण्याची व्यवस्था होईल, पाणी पडलं तर जाईल, कचरा निघून जाईल. रचना करायला सांगितलं नाही कवीमध्ये. जलाशय निर्मावी. त्या काळामध्ये पाणी काही कमी होतं का? प्रचंड वन होते, प्रचंड पाणी होतं. तरी माऊली म्हणाले की जलाशय निर्मावी. पडते पाणी अडकल खड्डे पुसतील चालतं असं नाही, तू निर्माण कर. 750 वर्षाखाली सांग. महावने लावावी. आणि मोठ्या प्रमाणावर वन लाव. त्या काळात आपापच वनच वन होते. पुढे कशी लाव? नानाविधे. म्हणजे अशोकाचंच लावतो, सागाचंच लावतो असं नव्हे, नानाविधे लावायला सांगितले. म्हणजे आजच्या सरकारची आमची तुमची जी समस्या आहे ती समस्या एका ओवीमध्ये मिटवली. म्हणून नाथ महाराज म्हणाले तेची ज्ञानेश्वरी. किती ज्ञानेश्वरी आहे? तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय काही काळाचे नाही तया. पुढे एका जनार्दने संशय सांडोने दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी.
आणि असेही एकनाथ महाराज पुढे काय म्हणाले, एका जनार्दनी संशय सांगू. संशय नाही ठेवायचा की वाचनांचं असं होईल का, तसं होईल का, लेकरू होईल का, लग्न होईल का, पोराला नोकरी लागेल का, फलाला मिळेल का, बिलकुल विचारच नाही करता. संशय नाही, संशय ठेवला की गेलं. म्हणून आपल्याला एका जनार्दनी संशय सांगवले. संशय सांगायचा म्हणजे सोडायचा. दृढधीरी मनी ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी कुठे दृढ धरायची आहे? मनामध्ये, डोक्यामध्ये नव्हे. डोक्यात धरलं की गणित बिघडतं. बघून घेईन त्याची, याचं नाव डोकं आहे. बघून घेईन विसरीन कधी, बरोबर ना? इथे म्हणून ती म्हणाली इथं हृदयार्धे झाले, ये हृदयीचे ते हृदय घातले, द्वैत नमूडता केले आपण ते पार्थू. डोके एक झाले नाही. या डोक्यातून त्या डोक्यात घातला असा नाही. कृष्णाने गीता अर्जुनाच्या डोक्यात नाही घातली, हृदयात घातली, मनात घातली. डोक्याने जो मोठा असतो ना तो पंडित असतो, पंत असतो, पंडित. आणि हृदयाने मोठा असतो तो संत असतो. म्हणून हृदय आणि डोकं या दोघांचा संगम करायचा, दोघांना एकत्र आणायचं. ते सांगितलं ना माझं, एका जनार्दनी संशय सांगवली, दृढधरी मनी ज्ञानेश्वरी. मनामध्ये धर, आणि कशी धर? इतकी दृढ धर की साध्य झालंच पाहिजे. विचारलं की उत्तर देता आलंच पाहिजे. अहो संगणक काय हो, आपल्याला भाग आहे का? संगणकाचा शोध आपणच लावला, आपल्याला उत्तर देता येते. विचारा ना बघूया, देऊ ना उत्तर आपण. 9033 जर आयुष्यात पाठ नाही झाल्या जीवनाला काय अर्थ नाही. मोठे मोठे पुस्तकं पाठ करून इंग्लिशच्या परीक्षा दिल्या, ते बरं लक्षात राहिले. आणि एवढं बरोबर पाठ न व्हायला काय? म्हणून अंतरंगात बघायला सांगता. अंतरंगात संशय कुठे सोडायचा आहे? अंतरंगातून निर्माण होतो, मनातून निर्माण होतो, तो सोडायचा आहे. उसडोंगा परिग्रस्त डोंगा काय बोललेला असली म्हणजे बाह्यांगी बघायचंच नाही, अंतरंगात बघायचं. संशय अंतरंगातून काढून टाकायचा. तुझं आहे, तुझं बाकी 100% आपल्याजवळ आहे. एका ठिकाणी कीर्तन ठेवलं आमचं, फटकन बोलता आलं पाहिजे. जे अंतरी आहेत तेच बाहेर पडलं पाहिजे, पटकन बाहेर पडलं पाहिजे, सत्यच बाहेर पडलं पाहिजे. हा मोठा समुदाय होता, असा प्रचंड मोठा समुदाय होता. ते कोणाला उशीर झाल्याला आम्ही घाई गडबड करत ते व्यासपीठापाशी गेलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बरेच लोक थांबले होते. हातामध्ये फुलं होते, फटाके पडायला लोक उभे होते. आणि त्याच्या त्या दोन्ही बाजूच्या मधून काढी घातली. तिकडल्या बाजूला जे महिला होत्या, पुरुष होते, फटाके फोडायला आणि फुलं टाकायला, टाकत घेऊन आरत्या घेऊन. आमची गाडी पुढे गेली, कुणी आम्हाला ओवाळलं पण नाही, फुलं पण टाकले नाही, फटाके पण फोडले. मला वाटला कोणतं मोठा मनुष्य येणार असेल. आम्ही त्या व्यासपीठापाशी गेलो, उतरलो तिथून. उतरल्यानंतर मी व्यासपीठाला गेलो, त्यांना सांगितलं की बाबा मी पडलो. तुम्ही अरे असं कसं काय झालं? नाही फटाके फुटले नाहीत, फुलं उतरले नाहीत, आरती ओवाळले नाही. मला काय माहिती नाही. म्हणजे तुमची गाडी VIP नसेल. म्हणजे गाडी VIP मला नाही कळलं. मग काय नाही गाडी VIP नसेल. म्हणजे कशी असते गाडी VIP? म्हणजे 9,000, 8,000, 2,000, 22,22, 11,11, 100, 200, 500 असा नंबर नसेल तुमच्या गाडीचा. म्हणलं नाही आहे तसा नंबर माझ्या गाडीचा. हा म्हणूनच पुढे नाही टाकलेलं आहे, म्हणूनच फटाके नाही. चांगलं उत्तर आहे. मला ठीक आहे, सांगू यायचं होतं पुढे. नाही ते गाडी VIP म्हणजे VIP नंतर सांगू आपण. गाडी VIP नंतर सांगू. आता पुढचं बोला. त्यांनी विचारलं कीर्तन कोणत्या खडावरचं करणार? आपल्याकडे वेगवेगळे खड आहेत ना, त्यांचे नियम काही अंशी वेगवेगळे आहेत. म्हणजे याचे उत्तर आता कीर्तनाचं लवकर सुरू करावं, कारण उशीर झाला. विना घेतला कीर्तन सुरू झालं. तुमच्याशी कॅशी श्रोता मंडळी बसले, त्यांना सांगितलं तुम्हाला संयोजकाने असं असं केलं. आमची गाडी आली, आमच्या गाडीवर फुलं उधळले नाहीत, फटाके वाजवले नाहीत, आरती ओवाळले नाही, कारण गाडी VIP नाही असं त्या लोकांना सुद्धा कळून चुकलं होतं. कुणाला ताटे घेऊन उभं राहिलेलं, फटाके पडणाऱ्याला पण कळलं होतं की या अधिकाऱ्याची गाडी अशी असू शकत नाही. ठरवून ठेवलं, उत्तर दिलं. गाडी VIP केली, मला माहिती गाडीचा नंबरचा प्रश्न आहे म्हणजे माझी गाडी VIP तुम्ही ठरवा. कशी ठरवा? पुढे लिहिलं श्री ज्ञानेश्वरी. गाडीच्या पुढच्या बाजूला श्री ज्ञानेश्वरी, पाठीमागे लिहिलं होतं निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम. सप्त ऋषी आहेत आमचे, 7 संत आहेत. 7 संतांची नावं मागं आणि पुढे श्री ज्ञानेश्वरी, याच्यामध्ये मी बसतो. 50 डब्याची गाडी, 25 डब्याची रेल्वे गाडी. शेकडो लोक उतरली, शेकडो लोक चढली, तरी गाडी सुटत नाही. आपण म्हणतो सोड की, तुमच्या मंडळाला गाडी थोडी सुटते.
कधी सुटते? जेव्हा त्या रेल्वेतल्या ड्रायव्हर असतो ना इंजिन, तो झेंडी दाखवतो हिरवी, आणि 50 डब्याच्या नंतर एक गार्ड असतो, तो दाखवतो झेंडी हिरवी. दोघांनी झेंड्या दाखवल्या, शिट्ट्या मारल्या, दोघांच्या झेंड्या दिसल्या, मग तुम्ही चढा की उतरा गाडी. कारण त्या दोघांनी झेंड्या दाखवल्या की गाडी सुखरूप आहे. 25 डब्यातले सगळी माणसं चढली उतरली असा त्याचा अर्थ आहे. गाडी उतल्या 2 झेंड्या, पुढची आणि शेवटची, म्हणजे मध्ये सगळं सुखरूप आहे. म्हणजे पुढे श्री ज्ञानेश्वरी झेंडी आहे, पाठीमागे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, आणि त्या डब्यामध्ये हा बसलाय. सुखरूपच असणार आहे ना, व्हीआयपीच असणार आहे ना. एवढे 2 झेंड्या जरी मधला माणूस व्हीआयपी असणार ना तर काय असणार? राहिला प्रश्न व्हीआयपी या शब्दाचा. अरे म्हणलं मी व्हीआयपीच आहे ना, विजय कुमार फड, व्ही आहे म्हणजे विजय कुमार, पी म्हणजे फड. आता अजून दुसरा कुठला व्हीआयपी आहे? आता राहिला मला नंबराचा प्रश्न, गाडीच्या नंबराचा. माझा काही 9,000, 10,000, 8,000, 5,000 असा काही नंबर नाही. माझ्या गाडीचा नंबर आहे 9,033. त्याचं कारण आहे वारकरी संप्रदायाला, त्याचं कारण आहे व्हीआयपी तुम्ही ठरवा. ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायांच्या ओव्याची बेरीज आहे 9,033, म्हणून गाडीचा नंबर 9,033 आहे. आता चौथा प्रश्न आहे की कोण्या फळावरचं कीर्तन करणार? म्हणलं मीच फळ आहे. अजून तिसरा कुठला शोधू? कसं उत्तर आहे? संशय सांडोनी एका जनार्दनी संशय. संशयच नाही ना मनामध्ये, विचार ना काय विचारायचं, दिन उत्तर. कारण ही ती ज्ञानेश्वरी आहे की संसारिक जीवाला संशयातून मुक्त करते. म्हणून महाराज म्हणाले एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी म्हणे ज्ञानेश्वरी. आणि ही ज्ञानेश्वरी मनामध्ये कोरली, मनामध्ये धरली आहे म्हणजे आहे सत्य. एखादा जर अर्थाचा अनर्थ काढायचा असेल तर तो त्याचा विषय, माझा विषय. माझ्या संस्कृतीला जे पटतं, जे चांगलं वाटतं ते मी घे. आणि कोणत्या शब्दाने तुम्हाला अट्टास केले की घेच म्हणून, तुला जेवढं सांभाळता येईल तेवढं घे, तुला पटेल तेवढं घे. आणि तुला जर पटत नसेल तर सांगणाऱ्याला सांगितलंय, ज्याला पटत नाही ना त्याला द्यायचा प्रयत्न पण करू नको, अजिबात देऊ नको, देतील त्याचं. सरळ म्हटलं ना, सगळ्या संतांनी म्हटलंय जर समोरच्याची आवडी नसेल, त्याला आवड नसेल तर त्याला मजा म्हणून सुद्धा सांगू नकोस, कौतुक म्हणून सुद्धा सांगू नकोस. ऐकायची तयारी असेल तर कशाला सांगायला जायचं? ऐकायची तयारी असेल, इच्छा असेल, त्याचा मुळातच पदर जर टाकता असेल तर कशाला टाकतोस रे बाबा, सगळं सांगून जाईल ना. त्याचा पदर जर चांगला असेल तर टाकू, म्हणून त्याला भाव लागतो. म्हणून आत्मार्थ म्हणाले भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. फार सुंदर आहे, अतिशय सुंदर. ज्ञानाबाईचे चरणे शरण का जनार्दने. काय ताकद आहे बघा ना, एवढा मोठा महात्मा पण कौतुक त्यांचं करतो. म्हणून तुम्हाला प्रारंभी म्हणालो की आपण नाथ महाराजांचं जर मन जिंकायचं असेल तर त्यांच्या मनामध्ये कोण बसलाय तिकडे जाऊ. आणि त्यांच्या मनात कोण बसलाय आमच्या दृष्टीला पडलेलं म्हणजे माऊली. त्यांच्या म्हणून तुम्हाला कुठून दाखवण्यासाठी ह्या विषयावर की त्यांच्या मनामध्ये कोण बसलेला आहे? माऊली बसलेले आहे. ज्ञानेश्वर माऊली आहे. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार. इतकं सुंदर आहे की कृपाळू आहे आणि उदार आहे. तर माझे ज्ञानेश्वर माझे सद्गुरू आहे, म्हणून त्यांचे पाय धरायचे, त्यांना आई म्हणायचं, बाई म्हणायचं. आणि या संतांना काय आवडतं? त्यांनी लिहिलेलं लिखाण, त्यांनी केलेलं साहित्य जेव्हा आपण आत्मसात करतो, वाचतो, इतरांना देवाणघेवाण करतो, मुक्तपणाने लिहितो, तेव्हा ती आवड आहे. केवळ फुलं आणून टाकले, पाण्यावर टाकलं, उपवास धरला म्हणजे झाला असं अजिबात नाही. इथं दिसणारी बरीच माणसं अजून पुढे गेली दुसऱ्या मंदिरात दिसते, तिथे गेली की अजून तिसऱ्या मंदिरात, तुझ्या अजून कुठं दिसेल, चप्पा दिवशी अजून कुठं दिसेल. एका ठिकाणी स्थिर राहत नाही. माणसांना कळावं आपला तो देव एक करून घ्यावा, केलेली नजवा सुख नाही. कुठेतरी श्रद्धा ठेवा ना. एका ठिकाणी आहे तिथे वाचन झालं का बघा. माझ्याकडे बरेच लोक येतात, त्यानंतर मी ज्ञानेश्वरी बोलतो ना, नाही आमच्या आजोबा खूप वाचायचे बरं कसं आहे, आमच्या वडीलला पंढरपूरला जायचे. अरे म्हणजे त्या बापाच्या बापाचा नको सांगू, तुझं सांग ना. तू काय करतोस? बहुतांश उत्तर अशी असतात, बहुतांश उत्तर अशी असतात की माझी वडील करायची, माझी आई करायची. ज्ञानेश्वरी आहे का? नाही आहे वाटतं आमच्याकडे, तू उघडून बघ ना. अहो एवढे ठीक आहे, कठीण असेल नाही असं म्हणत नाही, पण अनेकांना वाचूनही ज्ञानेश्वरी कळत नाही. त्याचे अर्थ बाजूला दिले तरीही कळत नाही, सोप्या भाषेतून दिलं तरी कळत नाही. का कळत नाही? कारण भावच नाही, इच्छाच नाही. आपली पोरं पुस्तकं वाचतात, रात्रच्या रात्र अभ्यास करतात, नापास होतात, कमी मार्क पडतात, तेव्हा आईवडील काय म्हणतात? नाही नाही, बे अभ्यास केलं पोरानं पण नापास झाला. अरे कशाला अभ्यास केल्यास नापास होतच नाही ना. भाव धरला नाही, भीती कुठे वाचलं, माझ्या बापाला दिसावून वाचलं, पुण्यामध्ये गेला म्हणजे मोठा झाला असं थोडंच होतो नाही.
इथून तिरुपतीला जा, पंढरपूरला जा, अजून अरे सगळं तुझं इथंच आहे ना, पंढरपूरच आहे, तीर्थोपत आहे, बालाजी ते सगळं इथे आहे. मान ना, मानला तिथं देव आहे. भावेवी देव नकळे संदेह गुरु नाम कैसा कळे. तुझी भावना जर नसेल तर काय, घरात जरा बायकापाशी नीट वागता येत नाही, बायका कोणाशी नीट वागता येत नाही, तो पैठणला आला काय, आळंदीला गेला काय, पंढरपूरला गेला काय फरक पडणार आहे? काही फरक पडत नाही. म्हणून तर माऊली म्हणाले, तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा येणे विश्वभरी आग्रा मोठा जैसा. घरात आईवडिलाला नीट बोलत नाही, बहीण भावंडाला नीट बोलत नाही, बायका कोणाला बोलत नाही. बाहेर यायचं, नमस्कार काका, आजी नमस्कार, तुमच्यामुळे मोठा झालं बरं का, आशीर्वाद असू द्या, हात ठेवून घ्यायचं. काय करायचं माऊलीला मूर्ख म्हणतात. म्हणजे घरातच जर तुला नीट वागता येत नसेल तर तुझ्या बाहेरच्या मोठेपणाला अर्थ काय आहे? म्हणून चांगुलपणा निर्माण करायला सांगितला. आणि माऊली ज्ञानात महाराजांची भक्ती का असावी त्याच्या पाठीमागचे कारण भरपूर असणार आहे. ह्या ग्रंथाचं महत्व चोट जाणत आहे. माऊलींनी महती चोटी आघात केली की ज्ञानेश्वरी खरोखर हा जीवन ग्रंथ आहे. ज्याला वाचता आला त्याला संसार काढा, त्याला जीवन कळे त्रिकाला कधी सत्य आहे. अंधश्रद्धा कुठे सोडली नाही, या अंधश्रद्धा अजिबात म्हणलं नाही, थारात गेला नाही अंधश्रद्धेला. अहो माऊली असे पहिले संत आहेत ज्यांनी 725 वर्षाखाली सांगितलं, देवतांतराण भजावे हे सर्वता काही न करावे, स्वधर्म यज्ञ जावे अनायासे. देवधर्म पूजापाठ काहीच करू नको. त्यांची ओळी आहे का माझी, देवतांतराण भजावे हे सर्वता काही न करावे, स्वधर्म यज्ञ जावे अनायासे. देवधर्म पूजापाठ काही नको, स्वधर्म कर. तुझ्या वाट्याला जे धर्म आला, धर्म म्हणजे नीती नियमाला अनुसरून कर्तव्य, तुझ्या नीती ते तुला जमेल तेवढी इमानदारीला कर. आई आहेस तर मुलांना लहानाचं मोठं करण्याचं कर्तव्य कर, पुरे झालं तुला देऊन म्हणून जाईल. पती आहेस तर कष्ट करून आण, बायका पोरांना सांभाळ, चांगलं वाग. शिक्षक आहेस तर मुलांना इमानदारीनं शिकव. सैनिक आहेस तर देशाचं रक्षण कर. अधिकारी आहेस तर जनतेला न्याय दे. बस हाच स्वधर्म आहे. आणि एवढं केलं की कोणा वेगळ्या प्रकारचं भक्ती करण्याचं कारणच नाही, देवाची पूजापाठ करण्याचं कारण आहे असं माऊलीने एका ओळीत सांगितलं. तीर्थे भाई म्हणून शाळे कर्मे अभ्यंतर जळे एव तीर्थे जाणीमुळे सत्कर्माची. तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर तुझा बाह्यबळ जाईल आणि तुझ्या वाट्याला आलेलं कर्म केल्यानंतर अंतर्बळ जाईल. बाह्यबळ तर साधनाने पण जातं हो. म्हणून माऊली म्हणाले, तीर्थे बाह्य म्हणून शाळे कर्मे अभ्यंतर जळे. आणि तुझ्या वाट्याला आलेलं कर्म जर तू इमानदारीने केलास तर अंतरंगातून उजळशील. आणि त्या भगवंताला काय आवडतं? धरा अंतरी. कुठे धरा? अंतरी धरा. अंतरात धरायला सांगितलं, अंतरंगात धरायला सांगितलं. हनुमंताची छाती फोडली, अंगावरून नाही निघाला भगवंत राम लक्ष्मण. कुठे निघाले? अंतरंगातून निघाले, अंतरंगातून. गोरोबा काकाच्या अंतरंगातून निघाले. बाहेर पितांबर ठेवलं आणि पोटात शिरून बसला. क्षमा असावी सावता माळ्यांच्या. कुठे? अंतरंगात आहे, डोक्यावर नाही, खांद्यावर नाही. खांद्या डोक्यावर तो आपणाला घेतो का नाही? विठू माझा लेकुरवाळा संजय लेकुरांचा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी. पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर. बरोबर? गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी. बंका कडीवरी नामा करंगरी घरी. जरी म्हणे गोपाळा संगीत भक्तांचा. किती कौतुक आहे बघा भगवंताचं. तुम्हाला तो खंड्यावर घेतो, अंगावर घेतो. तुम्ही त्याला खंड्या अंगावर घेऊ नका, तुम्ही त्याला अंतरंगात घ्या. आणि अंतरंगात कधी शिकतो तो भाव असेल, भाव असेल तर. भावाशिवाय तो अंतरंगाचं दार फक्त भावानेच उघडलं जातं. आणि जर भावच नसेल तर व्यवहाराचा अंग उघडलं जातं. जिथे भाव नाही तिथे व्यवहार असतो, जिथे भाव तिथे देव. म्हणून माऊलींच्या चरणी जर सेवा आपल्याला समर्पित करायची असेल तर नाथबाबांना, नाथ महाराजांना डोळ्यासमोर ठेवून त्यांचं आगाध प्रेम ज्या भक्तावर होतं, ज्या माऊलीवर होतं, त्या माऊलीकडे आपण वळणार आहोत आणि माऊलींची ज्ञानेश्वरी अनुभवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण ज्या भगवंताला ताटात जीव घातलं लहानपणापासून, ज्या भगवंताच्या सहवासात राहिले, जे माऊलींचे सहवासी होते, माऊलीपेक्षा वयाने मोठे होते, असे नामदेव महाराज सुद्धा म्हणतात. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. हे नामदेव महाराज सुद्धा म्हणतात की माझी गाथा वाच असं म्हणत नाही. नाथ महाराज सुद्धा म्हणतात माझी गाथा वाच असं म्हणत नाही. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी अतिशय श्रेष्ठ आहे. एकतरी ओवी अनुभवावी. एखादी गोष्ट अनुभव करून बघ. ज्ञानेश्वरीच्या 9033 ओव्या आहेत. कुठली एक ओवी काढा आणि अंतरंगात जाते का बघा. त्याप्रमाणे आपल्याला वागता येतं का बघा, साहित्य कर्तव्य पार पडता येतात का बघा. आणि जर पार पाडले तर अक्षरशः काहीही म्हणू शकतो.
मुलं घडत नसते तर मुलं घडण्याची ताकद सुद्धा त्याच्यामध्ये आहे. जसा स्वभाव माय बापाचा आपण त्याच्यात बोले गोबडी वाचा तरी आधीच्या डोळ्याचा संतोष आहे. हा स्वभाव आहे बापांचा. किती कौतुक केलं. माऊली काही पाहिलं होतं का? माऊली संसार पाहिला होता? काय पाहिलं होतं? काही पाहिलं मिळालं. संन्याशाची पोरं म्हणून पोरांना भिक्षा मागणाऱ्या झळस्त लोकांनी काढून टाकल्या होत्या. पण संसारी जीवाला प्रचंड उपदेश करून गेला, अतिशय केला आणि संजीवन समाधीमध्ये आहे. म्हणून महाराजांचे वाक्य आपण ऐकावे, त्यांची प्रार्थना आपण ऐकावी, एखादी गोळी अनुभवण्याचा प्रयत्न करावा. न्यूनते कृते अधिक सरते करून ह्या व्यक्तीमध्ये असे किती सोजवळ आहे. एवढा मोठा राजा आपल्याला साक्षात निवृत्तीनाथ बसले. वेदरण्या बोलला गुरुदांचा हरगुला शांत जगद्गुरु निवृत्तीनाथ कृष्ण ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठाला संत एकनाथ